नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग आपल्या मुंबईचा महत्त्वाचा विभाग काळा चौकी आणि काळा चौकीच्या अभुदय नगरचं हे शहीद भगतसिंग मैदान आणि शहीद भगतसिंग मैदानामध्ये सुरू असणारी आपल्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा शिवसेना प्रमुख चषक 2025 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग आणि या क्रीडा स्पर्धेचा आज शेवटचा दिवस, शेवटची रात्र। आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय। सुपर 6चा सामना असेल। मुक्ताई स्पार्टन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला मितांश शिलेवन सुरेशजी बणे साहेबांची टीम एका बाजूला, दीपेशजी गोपाळ साहेबांची टीम एका बाजूला पाहायला मिळते आणि एका बाजूला प्रथमेश पवार नाणा तर एका बाजूला महेश चंदवनकर बुमरो या दोन दिग्गजांना मैदानामध्ये आपण पाहणार आहोत। यस, आयोजकांच्या सूचना आहेत, डगआउटमध्ये फक्त खेळाडू बसतील याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। यस, आणि त्याच्या पुढे ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावर देखील कोणी बसू नका अशा आयोजकांची सूचना आहे। त्याच्यामुळे आता घेऊन जातो या मॅचच्या दिशेने। मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट जगतातील आपल्या मुंबईकरांचा अभिमान मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पवार नाणा, कारण ज्या खेळाडूने सर्वप्रथम 1 करोड रुपयाची स्पर्धा जिंकण्याचा भारतातील पहिला कर्णधार ठरण्याचा मान ज्याला मिळाला, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मुंबईकरांचा आवडता खेळाडू, मुंबईकरांचाही अभिमान प्रथमेश पवार नाणा मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन। याच्यानंतर 1 करोड 2 करोड 3 करोड होतेत, परंतु पहिली 1 करोड कोणी जिंकली तर आपल्या मुंबईकरांनी जिंकली आणि आपल्या नानाने जिंकली आणि त्यानेच काल इकडे एक शतक देखील ठोकलेलं आहे। दोन्ही संघ तेवढेच जबरदस्त आहे। महेश चंदवनकर यांना देखील आपण दर्जेदार क्रिकेट गेली कित्येक वर्ष खेळताना पाहतोय। मॅचला सुरुवात होईल। एका बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश पवार नाणा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत। आता हे मैदान म्हणजे फलंदाजांचं नंदनवन आहे, परंतु याच मैदानात कित्येक गोलंदाजांना आम्ही मैदानावर टाकताना सुद्धा पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे मुंबईतील जी अशी काही महत्त्वाची क्रीडांगण आहे जिथे मॅच पाहायला मजा येते म्हणजे येते, आणि तिथे आणखीन एक गोष्ट, तिकडे फक्त शनिवार रविवार नाही, तिकडे सोमवारी सुद्धा गर्दी होते असं मैदान म्हणजे शहीद भगतसिंग, आणि तिकडेच आपल्याला हे दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे। शिवडी विधानसभा प्रीमियर लीग अतिशय भव्य दिव्य प्रमाणात थाटामाटात आपल्या भेटीला आली आहे आणि याही वर्षी अगदी भव्य दिव्य असं आयोजन, नवे तर संपूर्ण जगाला क्रिकेट शिकवणारी, टेनिस बॉल क्रिकेट शिकवणारी आपली मुंबईच आहे आणि मुंबईतल्या क्रिकेटची बात वेगळीच आहे। अलीकडे व्यावसायिक स्पर्धा थोड्या कमी झाल्यात, प्रीमियर लीग थोड्याशा वाढलेल्या आहेत, तरी सुद्धा मुंबई ही मुंबईच आहे। जाऊयात मॅचच्या दिशेने। पहिलं षटक घेऊन सौरभ सावंत, पहिला बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, बिग फिल्डिंग चांगली केली, त्या ठिकाणी एफर्ट चांगले दाखवले, परंतु धाव घेतली गेली पहिल्याच बॉलवर। येस, 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं संपवायची आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय। याच मैदानाने मात्र कित्येक स्पर्धा दिल्या, कित्येक खेळाडू दिले, त्याचबरोबर जर पाहिलं तर कित्येक संघ दिले, असं हे मैदान आज पुन्हा एकदा दुमदमून जाताना पाहायला मिळत आहे। प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते, उन्हातानात प्रेक्षकांची गर्दी आहे, तर संध्याकाळी इकडे पाय ठेवायला सुद्धा जागा नसणार आहे। सौरभ पुन्हा एकदा समोर जर पाहिलं तर भूषण यांना आपण पाहतो, एक दर्जेदार खेळाडू आहेत, मेरिटवर क्रिकेट खेळणारा खेळाडू। पहिलाच बॉल समोर खेळलाय, फिल्डिंग चांगली आहे, वाह, गोविंद त्या ठिकाणी आले, चांगली फिल्डिंग केली आणि तिकडे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। या मैदानात गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याने 10-12 रन दिल्या म्हणजे ती चांगली ओव्हर म्हणावी लागते। इतर ठिकाणी 10 दिला तर त्याला ओरडतात, परंतु इकडे 10-12 दिल्यानंतर सगळे टाळ्या वाजवतात, हा फरक आहे। बिग हिट, यस, नानाची बैठक, बॉल जातोय सीमा रेषा पार, नाना ब्रँडेड षटकार। मेरिटवर क्रिकेट खेळणं हे नानाचं काम आहे आणि अगदी गुडघा जमिनीवर टेकवला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला। सिक्सर या ठिकाणी नाना यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय। 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। प्रोलिंग स्पोर्ट्सवर ही स्पर्धा लाईव्ह आहे, विविध अँगलने मात्र हे चित्र दाखवलं जात आहे। यावेळेला मात्र चांगला बॉल कमबॅक केलं जात आहे, कमी गतीचा चेंडू समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला खरा, परंतु निर्धाव चेंडूची सांगता इकडे होताना पाहायला मिळालं, म्हणजे कमबॅक केलंय। 8 धावा धावफलकावर आहेत। प्रत्येक दिवस हा क्रिकेटसाठी नवीन असतो, प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला शून्यापासूनच सुरुवात करावी लागते,
त्याच्यामुळे प्रत्येक मॅच एका वेगळ्या रणनीतीनेच खेळावी लागते. हो, कमी गतीचा बॉल खेळायचा होता स्क्वेअर लेगला, थोडासा टर्न झाला, गती कमी होती. सौरभ देखील कमबॅक करतायत. एक षटकार आला जरूर, परंतु कमबॅक केलंय त्यांनी आणि धावसंख्या 8 वरच थांबताना पाहायला मिळते. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतंय, भव्य दिव्य असा मंच पाहायला मिळतोय आणि मुंबईतील म्हणजे सगळ्यात कठीण असतं ज्या ठिकाणी येऊन जिंकणं असा हा परिसर आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु सौरभचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी सौरभ यांची म्हणावी लागेल. बिनबाद 8 धावा, 6 षटकाची लढत. पहिले 2 षटके ही पॉवर प्लेचे असतील. पॉवर प्लेमध्ये 8 धावांचं षटक म्हणजे खूप मोठी बाब आहे आणि तेच इकडे पाहायला मिळाले. रोहन राणे यांच्याकडून प्रभंजन यांच्यासाठी 10च्या आतमध्ये जर धावा दिल्या 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. मी याचाच उल्लेख केला होता. या मैदानात 10 पेक्षा आतमध्ये ओव्हर टाकणं म्हणजे खूप मोठी बाब आहे आणि म्हणून पारितोषिक सुद्धा आहेत. पाहूया काय होईल प्रभंजन गोलंदाजीसाठी. याच काळा चौकी पोलीस लाईन परिसरातील खेळाडू समोर जर पाहिलं तर भूषण शिंदे यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलला कव्हरच्या क्षेत्रात खेळतायत. सुरुवात चौकाराने झालेली आहे. चांगला फटका, टाळ्यांचा गजर, चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील हे दृश्य आपण पाहू शकता. प्रोलिंगने अगदी चांगल्या पद्धतीची स्क्रीन देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे. त्याच्यामुळे त्यांचं विशेष कौतुक करू, कारण आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये बदलाव होत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने होत आहेत आणि त्याचा स्वीकार सगळ्यांना करणं गरजेचं देखील आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होताना पाहिला मिळाला. टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय, यष्टीरक्षकाकडे जातोय. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल. कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाजाने. शिवसेना प्रमुख चषक भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होईल. डगआउट आपण पाहतोय अतिशय छान पद्धतीने बनवले गेलेले आहेत. पुढचा बॉल पुढे केला होता, कव्हरच्या दिशेने ढकललाय. तिकडे फिल्डर उपलब्ध आहेत आणि त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रभंजन पुन्हा एकदा धावसंख्या 13 वर जाताना पाहिला मिळते. 13 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र स्ट्राईकवर येतात प्रथमेश पवार म्हणजेच नाना. यावेळेला काय स्ट्रोक खेळलाय जबरदस्त, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. बऱ्याचशा लांबवरून आले. एकाच धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रभंजनचं एक चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळत आहे. या मैदानात क्रिकेट खेळणं, क्रिकेट पाहणं एक वेगळाच आनंद असतो आणि तो आनंद घेण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. या शतकवीर आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी केली आहे प्रभंजन यांनी. आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना थांबवलंय. 2 मोठी वादळं मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु त्यांना थोडंसं शांत ठेवण्याचं काम केलंय. 14 धावा धावफलकावर एकंदरीत दुसरी ओव्हर सुरू असताना. यावेळेला मात्र स्ट्रोक गॅपमध्येच खेळला जातोय. चांगला फटका येताना पाहायला मिळाला आणि 10 पेक्षा कमी की 10 पण चालतील. आणि पारितोषिक आहे 10 धावांचं षटक टाकलं तरी देखील 1000 रुपयाचा पुरस्कार जो होता रोहन राणे यांच्याकडून हा पुरस्कार आहे. 10 धावांचं षटक टाकल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना तिकडे दिला जाईल. विकेट नाही आली, परंतु 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. भूषण खेळतात 10 धावांवर, प्रथमेश पवार खेळतात 8 धावांवर. दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. महेश चेंदवनकर गोलंदाजीसाठी येत आहेत. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर महेश चांगली गोलंदाजी देखील करतायत. क्षेत्ररक्षण, फलंदाजी या जोरावर जर पाहिलं तर मोठमोठ्या साई इलेव्हन परळ, एसपीएलन दादर, प्रतीक, डिंगडॉंग पुणे अशा विविध संघांचं प्रतिनिधित्व महेश चेंदवनकर यांनी केलं आहे.
आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर गोलंदाजी देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळत आहेत. आव्हानं मोठी आहेत, तर संघनायक म्हणून जबाबदारी स्वतःचीच आहे आणि स्वतः गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. बॅट्समन म्हणून मैदानात गेले तर बॅट्समनला त्यांचं काम करावे लागेल. बॉलर म्हणून हातात चेंडू घेतला तर त्यांना त्यांचं काम करावं लागेल. फिल्डर म्हणून उभे आहात तर तुम्हालाही कॅचेस पकडाव्या लागणार आहेत. प्रत्येकाला आपली भूमिका करायची आहे. यावेळेला ॲक्रॉस खेळायला गेले. पहिला बॉल महेश चंदवरकर यांचा यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण एकमेक एका संघात देखील बऱ्याचदा खेळलेले आहेत. एकमेकांचा प्लस पॉईंट मायनस पॉईंट दोघांनाही एकमेकांचा माहिती आहे. महेश चंदवरकर यावेळेला थोडं समोर खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दूरवरून खेळला हा बॉल. लॉंगॉनला पाठवलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. चांगली गोलंदाजी महेश चंदवरकर यांची. धावसंख्या जर पाहिली तर आता 19 वर जाताना पाहिलं मिळेल. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. अगदी वेळेत सुद्धा सुरू आहे, कारण टाईम या ठिकाणी नोट केला जातो आहे. रोलिंग स्पोर्ट्सचं देखील आम्ही आभारी आहोत. खूप चांगलं दर्जेदार कव्हरेज त्यांच्या माध्यमातून विपुल पांडुलकर आणि त्यांची टीम चांगलं काम करते आहे. यावेळेला अधुऱ्या मनाने खेळलेला फटका जरूर होता. पॉईंटच्या फिल्डरचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉल मागे जातोय. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. महेश चंदवरकर देखील काही संधी देत नाही आहेत आणि संधी मिळणारही नाही आहे. संधी मिळवावी लागणार आहे. प्रेक्षकांना आतुरता या स्पर्धेची. कोण मानकरी होणार, कारण शिवडी, परळ, काळा चौकी, लालबाग हे सगळे मुंबईतील महत्त्वाचे विभाग जे आहेत ना, ते या परिसरात येत आहेत. आणि रती महारथी टेनिस क्रिकेट जगतातील या परिसरामध्ये आहे. आणि आज नाही, कित्येक वर्ष बाहेरच्या टीमांना इकडे येऊन जिंकणं तेवढं सोपं नाही आहे. यावेळेला पुन्हा महेशने अप्रतिम बॉल टाकला आणि थोडासा दूरवरून खेळलेला हा फटका पाहायला मिळाला कव्हरच्या क्षेत्रात. आणि त्या प्रयत्नात पहिली विकेट येते. कॅप्टन महेश चंदवरकर पहिला धक्का देत आहेत. विकेट. खूप चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिली विकेट आली आहे. भूषण 12 धावा करून बाद झालेत. नाना मैदानात त्यांच्या जोडीला जरूर आहेत आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत सुशांत गुरव. दर्जेदार क्रिकेट तर सुशांत गुरव हे देखील खेळताना पाहायला मिळतात. मागील काही वर्ष जर पाहिलं तर युवराज भालेराव यांच्या बरोबरीने देखील क्रिकेट त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळलेलं आहे. 21 धाव फलकावर. महेश चंदवरकर चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. बॉलचं उत्तर बॅटने हे द्यावंच लागतं. सुशांत पहिला बॉल चांगला मेरिटवर खेळलाय. कव्हरच्या दिशेने ढकललाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. या मैदानात फलंदाजांचं नंदनवन आहे, परंतु चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली तर गोलंदाज सुद्धा फलंदाजांना थांबवतात. हेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी पाहायला मिळाली आतापर्यंत. 22 धाव फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 6 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. महेश चंदवरकर आपल्या अनुभवाचा या ठिकाणी फायदा घेत असताना. मुंबईचे खेळाडू कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्या प्रयत्नात वाईट बॉल येतो आहे. सोबतजी गडसे सर असतील, नासिर सर असतील आणि महाराष्ट्रातील सगळ्यात कडक शिस्तीचे पंच सूर्यकांत आढाव सर या स्पर्धेसाठी पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. यावेळेला सरळ बॅटने समोर खेळलाय फटका. प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु रिझल्ट चांगला आहे. 4 वाला फटका येतोय. चौकार प्रथमेश पवार नाना यांच्या बॅटमधून. आणि ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी 3 संपलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 1 विकेट माघारी आणि धावा 27. येस, आपण 2 मिनिटाचा ब्रेक असेल, ड्रिंक्स ब्रेक असणार आहे आणि डगआउटमध्ये रोशन पाताडे सर जोडले जातील. धन्यवाद चंदू सर. आपण आहोत आता मात्र मुक्ताईस पाटणच्या संघाच्या खेळाडूंसोबत. सुदेश आमच्या सोबत आहे. सुदेश, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 27 धावा आल्या आहेत. जशी सुरुवात झाली होती, सुरुवातीला मात्र खूप चांगली फलंदाजी केली आहे दोन्ही फलंदाजांनी. भूषण शिंदे मात्र थोडासा लवकर आउट झाला. तर आता इथून पुढे मात्र तुमच्या टीमकडून काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न होईल?
आम्ही कमीत कमी 80 ते 85 धावांचं आमचं टार्गेट आहे. त्याप्रमाणे फलंदाजी तर सुरू आहे. ठीक आहे, भूषण आऊट झाला आहे, पण आमच्याकडे चांगले फलंदाजी आहेत. नाना अजूनही मैदानामध्ये आहे, शतकवीर बॅटर आहे, स्पर्धेतला सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू आहे आणि सोबत मात्र सुशांत गुरव सारखा एक टॅलेंटेड बॅटर आहे. तर या दोन फलंदाजांकडून येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये किती धावा अपेक्षित करतोय? कमीत कमी 60 धावा तरी अपेक्षित आहेत. खूप चांगले बॅट्समन आहेत आणि चांगले बॅटिंग करतील. आणि यापुढे मात्र जर विकेट गेली तर कोणाला आपण मैदानामध्ये जाताना बघू शकाल, म्हणजे कोणाला या ठिकाणी पुढे संधी दिली जाईल फलंदाजी करण्यासाठी तुमच्या टीमकडून? बघू आता, सिच्युएशनवर डिपेंड आहे. माझं तर मत आहे की या 2 बॅट्समननी शेवटपर्यंत खेळायला पाहिजे. तर या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा गेली 2 दिवस रंगते आहे आणि 2 दिवसामध्ये खूप चांगला खेळ तुमच्या टीमने अगदी अनबिटेबल राहिली आतापर्यंत. तर तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत, लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया आणि जशी या मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा चंद्रकांत शेट्टी सर आपल्यासोबत. धन्यवाद. जबत मॅचच्या दिशेने धन्यवाद. रोशन पातळे आमच्याशी जोडले होते. खेळाडूंशी चर्चा, ज्या पद्धतीने रणनीत्या होत्या त्याचं देखील वार्तालाप या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. सुधीर सकपाल त्या ठिकाणी होते. आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा चौथं षटक घेऊन मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत प्रभंजन. पुन्हा एकदा आलेले आहेत. 3 ओव्हरमध्ये 27 झालेत. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये गिअर चेंज करावे लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि जसे मात्र या ठिकाणी सुदेश यांनी सांगितलं की 60 ते 1 धावांपर्यंत तरी जाण्याचा आमचा प्रयत्न असेल, ते प्रयत्न करावे लागतील. ट्रोलिंग स्पोर्ट्सचा आम्ही कौतुक करू, सावली क्रिएशनचं कौतुक करू, MB स्पोर्ट्स, त्याचबरोबर जर पाहिलं तर स्पोर्टिस हॅक. रोहन राणे यांच्याकडून या षटकात जर 3 विकेट घेतल्या गेल्या तर तब्बल 2000 रुपयाचा पुरस्कार असेल. पहा, आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी यासाठीचं रोहनजी यांच्याकडून असणारं हे प्रोत्साहन आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, हो, एफर्ट चांगले होते, परंतु 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपला पाहायला मिळेल. सहा षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रभंजन पुन्हा एकदा, यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर यस आले त्या ठिकाणी. मोठी विकेट आली आहे. प्रथमेश पवार, नाना आउट होताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे. नाना नाराज देखील पाहायला मिळाले थोडेसे आणि एक मोठी विकेट आल्यानंतर सेलिब्रेशन तर होणार, सेलिब्रेशन होत आहे. रोहित पोळ मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. नाना आउट होत आहेत. 13 धावांची खेळी त्यांनी केली. रोहित यांना आता कामगिरी करावी लागतील. रोहित पोळ जोडीला जर पाहिलं तर सुशांत गुरव आहे आणि ओव्हर चौथी मार्गस्थ आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होईल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. महेश चंदवनकर ते बदल करतायत. शिवसेना प्रमुख चषक काळा चौकीमध्ये आपण पाहतोय. शहीद भगतसिंग मैदान, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग, अख्खी विधानसभा आज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला थोडीशी फ्लाईट दिली होती, बॉलला थोडीशी उंची होती आणि त्यामुळे थोडंसं पुढे आल्यानंतर थोडंसं गती देखील कमी होती. खेळण्याचा प्रयत्न झाला कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. तिकडे 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 29 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 4 सुरू असताना. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. प्रभंजनने देखील चांगली कामगिरी केली आपल्या गोलंदाजीमध्ये, परंतु सुशांत आणि त्याचबरोबर रोहित यांना आता कामगिरी करावी लागणार आहे. दोन्ही सलामीवर माघारी परतल्यानंतर भूषण शिंदे, प्रथमेश पवार, नाना दोघे आउट झालेत, परंतु आता कामगिरी या ठिकाणी करावी लागेल सुशांत गुरव आणि रोहित पोळ यांना. सुशांत, यावेळेला सुशांतच्या बॅटमधून आला चांगला फटका पाहायला मिळालाय. थोडासा पुढे केला आणि कव्हरच्या क्षेत्रात टोलावला. 6 धावा, षटकार.
चांगला फटका आलाय, दबाव थोडासा हटवणारा फटका पाहायला मिळाला. सुशांत खूप मेरिटवर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे आणि 35 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सुशांत गुरव यावेळेला चांगला बॉल, लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने ढकललाय. लॉंग ऑनला मात्र बॉल जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 36 धावा ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावर येणाऱ्या यानंतरच्या 2 ओव्हर सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतील. प्रपंचन ओहो, टप्पा पडतोय, बॉल वळण घेतोय, अगदी शरीराच्या दिशेने त्यांना पाहायला मिळाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हेही षटक खूप चांगलं पाहायला मिळालं प्रपंचन यांचं. या षटकात त्यांनी 9 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्त्वाची विकेट ती सुद्धा नाना यांची घेतलेली आहे. आणि धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 36 धावा, 2 विकेट माघारी, 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. जब्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा महेश चेंदवनकर गोलंदाजीसाठी आलेत. या शेवटच्या 2 ओव्हर मात्र खूप महत्त्वाच्या असणार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 36 धावा धावफलकावर. क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो, क्रिकेटचा खेळ आपल्याला मैदानात घेऊन येतो, क्रिकेटचा खेळ आपल्याला तासनतास मैदानात बसायला लावतो. उन्हामध्ये, पावसामध्ये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा आपण क्रिकेट पाहतो. आज काळा चौकी बिग हिट, काय पोहोच दिली आहे सुशांत यांनी. गुडघा जमिनीवर टेकवला, बॉल सीमारेषच्या बाहेर पाठवला, सिक्सर. रामनवमीचा सण येतोय आणि पालख्या सुद्धा अगदी शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण झालेले आहेत. महेश चंदवनकर गोलंदाजीसाठी, सुशांत मात्र एका बाजूने आपल्या टीमच्या आशा उंचावू लागलेले आहेत, धावा बनवत आहेत. 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेत. यावेळेला वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, सीमारेषा ओलांडली जाते. सुशांत गुरवने वातावरण अशांत करून टाकलंय. येतोय चौकार. खूप चांगली बॅटिंग होते. यावेळेला बॉलचा अंदाज घेतला, समोरच्या दिशेने बॉलरच्या डोक्यावरूनच खेळले आणि तिकडे फिल्डर्स उपलब्ध नव्हते. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आता पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 46 धावा धावफलकावर. सुशांत 19 वर खेळत आहेत. डीजे हा, सुशांत 19 धावांवर बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या 46. धावसंख्या हळूहळू बनू लागली आहे. 60-70च्या दिशेने वाटचाल देखील होऊ लागली आहे. परंतु पाहूया सुशांत गुराव शेवटच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न सोडून दिला, अंदाज घेतला, हा बॉल वाईट जातोय, त्यावेळेला बॉल सोडून दिला आणि बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 47 धावा धावफलकावर. मी आभारी असेल माझे मित्र दिलीप गवस यांचा आणि संपूर्ण कमिटीचा, ज्याने कमिटीने मला आज ऑप्शनप्रमाणे आज देखील संधी दिली या स्पर्धेचा. आणि मुंबईत सगळ्यात जास्त स्पर्धा कोणत्या ग्राउंडवर केल्या असतील तर त्या ग्राउंडपैकी ही एक आवर्जून सांगेल. सगळ्यात जास्त स्पर्धा या मैदानावर देखील करण्याचा मान मिळाला. मागील 13 वर्षाच्या समालोचन कारकिर्दीमध्ये कमीत कमी 13-14 स्पर्धा तर नक्कीच झाल्या असतील. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरून बॉल खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने झालाय करा, परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 48 वर जाते. 50च्या दिशेने वाटचाल आहे. येणारा प्रत्येक बॉल महत्त्वपूर्ण असणार आहे. एक टीम म्हणत असेल मोठा फटका नाही येऊ देत आणि एक टीम म्हणत असेल यार मोठे फटके येऊ देत. पाहूया काय होईल. रिव्हर्सचा फटका खेळले. एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. का बॅटिंगला गेलेत रोहित पोळ दाखवून देत आहेत. येतोय रिव्हर्सचा सिक्सर.
54 धावा धावफलकावर. मुंबई पोलीससाठी देखील क्रिकेट खेळतात रोहित पोळ शिवडी विभागातील खेळाडू आहेत, या मैदानात दाखल झालेत आणि आपल्या टीमला गरज असताना धावा करतायत. पहा, सुरुवात थोडीशी संत गतीने झाली खरी, परंतु आता धावा बनू लागलेल्या आहेत आणि या षटकात धावा आल्यात बऱ्यापैकी. 54 धावा धावफलकावर आहेत, परंतु या मैदानाचं वैशिष्ट्य आहे किती धावा करत त्यात सुद्धा कमी पडतायत. गेल्या वर्षी सूर्या नायडू या स्पर्धेच्या माध्यमातून अशी काही त्यांच्या कारकिर्दीला झळाळी मिळाली. याच मैदानात एक कालखंड आम्ही पिंटू पारच्याला धुमाकूळ घालताना देखील पाहिलंय. खोलवा टप्प्याचा बॉल चांगला होता, परंतु त्याला एका धावेमध्ये परावर्तित केलं. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. दोघांमध्ये आता चांगली पार्टनरशिप होते. धावसंख्या 55 वर जाताना पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर बॉल तिकडनं खेचायचा प्रयत्न होता. वाईट बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय. विनंती असेल गाडी क्रमांक MH01 QA 7989, एक मिनिट, 7989 क्रमांकाची जी गाडी कोणाची आहे त्या गाडीला चावी होती. चावी आमच्या समालोचन कक्षात आहे. येस, वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. वाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 56 धावा धाव फलकावर. पाहूया षटक क्रमांक जर पाहिला तर या ठिकाणी 5 वर अंकताना पाहायला मिळत आहे. या षटकात धावा आलेल्या आहेत. यूट्यूबला देखील प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने जोडले जात आहेत. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग म्हटलं तर मुंबईतील दिग्गज खेळाडू ज्या विधानसभा परिसरामध्ये येतात, अगदी प्रथमेश पवार नानापासून बुमरोपर्यंत, अजित मोहिते यांच्यापर्यंत, फरदीन काझी यांच्यापर्यंत, त्याचबरोबर जर पाहिलं तर मंदार गुरव यांच्यापर्यंत असे बरेचसे खेळाडू या परिसरात येतात. बिग हिट! वा 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 वा, पाहतच राहावा असा फटका. पुन्हा एकदा बैठक येतोय. सिक्सर. वाह, काय स्ट्रोक खेळलाय सुशांत गुरव यांनी. टीमला गरज असताना केलेली खेळी सगळ्यांच्याच लक्षात राहते आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने या 26 धावांची खेळी सुशांत यांची खूप महत्त्वपूर्ण राहिली. 5 ओव्हर संपल्या, 62 धावा, 62. आता अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. एकी 11 आणि अयान स्टार दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं. यानंतर होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. सुचित कदम त्याला पाहायला मिळत आहेत. भाव आहे ना, संकेतने काल पण मारले 7 बॉलचा. शेवटचा षटक पाहूया. सुचित आलेत गोलंदाजीसाठी. समोर जर पाहिलं तर रोहित पोळ, जोडीला सुशांत गुरव आहेत. शेवटचा षटक. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलाय खरा, परंतु या प्रयत्नात रनआउटची विकेट येताना पाहायला मिळेल आणि पहिला बॉल मात्र डॉट येतोय. स्ट्राईकवर येत आहेत सुशांत.
सुशांत, शेवटचे 5 चेंडू आहेत, खूप महत्वाचे असतील. 62 धावा धाव फलकावर. 2 बलाढ्य संघ. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. मुक्ताई स्पार्टन एका बाजूला संघ पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि त्या प्रयत्नात विकेट येते. धावबादच्या स्वरूपातील विकेट येते. पिंग चेक करायची. येस, योग्य बॉल आहे. पाहूया काय होईल. आता मात्र शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. 1-2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. 70 पर्यंत धावसंख्येला न्यावं लागेल. सूचित गोलंदाजीसाठी आलेत खरे. शिवसेना प्रमुख चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. दुष्यंत पाटील, सुशांत गुरव एका बाजूला आहेत. 27 धावांची एक अप्रतिम खेळी आतापर्यंत त्यांनी केली आहे. या डावातील शेवटचं षटक आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालं. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र या ठिकाणी दिलाय खरा. सुशांत गुरव आउट आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत जात आहेत. अनिकेत वर्मा आणि समोर जर पाहिलं तर त्यांची साथ देण्यासाठी दुष्यंत पाटील. शेवटचे काही बॉल आहेत, दावा करावे लागणार आहेत. लगातार 3 बॉलवर 3 विकेट आलेले आहेत आणि 3ही रनआउटच्याच आहेत. रनआउटची हॅट्रिक. परंतु पाहिजे दुष्यंत आणि अनिकेत यांना शेवटच्या षटकात धावा करावे लागणार आहेत. खुलव्या टप्प्याचा बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि त्या सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये. तर 2 बॉल बाकी आहेत. एक तरी मोठा फटका हा मारावाच लागणार आहे आणि 70 इकडे धावसंख्येला न्यावं लागणार आहे. पाहूया तुम्ही कितव्या नंबरवर आलात बॅटिंगला हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. यावेळेला फटका. यस, जबरदस्त. आणि ज्याची चर्चा होती 70 तरी होणं गरजेचं आहे. 70 टच केलेत. वा, आज पिंट्याचा डान्स वाटतं व्हायरल होणार. सत्तर धावा धाव फलकावर होत आहेत. याचंच हेच मी म्हटलं होतं, तुम्ही कितव्या नंबरवर आलात याला महत्त्व नाही, तुम्ही काय करता याला महत्त्व आहे. आणि अंतिम टप्प्यात बॅटिंगला आले आणि एक सिक्सर देखील आपल्या टीमसाठी मारला गेला आहे. 70 धावा धाव फलकावर आहेत.
यावेळेला टायमिंग प्रॉपर नाही आहे. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलेला आहे अतिशय वेगात, परंतु या ओव्हरमध्ये चौथी रनआउटची विकेट आली आहे. धावसंख्या झाली 71, जिंकण्यासाठी करायच्यात 72, म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या आहे. प्रत्येक बॉल गणिक 2 धावसंख्या, 12ची सरासरी रिक्वायर असणार आहे. आणि आता पहिला डाव संपतोय, 71 धावा झाल्यात मॅच जिंकण्यासाठी 72ची आवश्यकता. धन्यवाद. चला पुढील क्वालिफायर राऊंडच्या आपण टॉसकडे वळत आहोत. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला पहिल्या इनिंग मधून, मात्र आता सेकंड इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी या मॅचच्या मध्यानामध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. एकी 11 काळा चौकी नवनाथजी गाडवे आणि दुसऱ्या बाजूला मात्र अयान स्टार अमितजी महाडेश्वर. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी टॉससाठी येण्याची विनंती करेन. आणि हा टॉस करण्यासाठी स्वप्नीलजी परब बंटी आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. आपण व्यासपीठावरती आहात, आपण टॉससाठी यायचंय. या नवनाथजी, अमित माडेश्वर आपला कॅप्टन पाठवून द्या. येस, प्रितेश कदम आहेत दुसऱ्या बाजूने. प्रतीक कदम आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा व्यासपीठावरती या. चला आता कोण कॉल करणार आहे? प्रतीक कॉल करेल. मशाल मागितली गेली आहे आणि शिवसेना मशाल पुन्हा एकदा मशाल पेटली आहे. तर प्रत्येक टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तर डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. मगाच्या मॅच मध्ये थोड्याशा चुका झाल्या. चांगला खेळ चालला होता पहिल्या 3 सामन्यादरम्यान, अनबिटेबल राहू शकला असतात, परंतु ती मॅच तुम्हाला हार पत्करावी लागली. तर या मॅच मध्ये आता मात्र काय नवीन तयारी असेल? तयारी म्हणजे आमची बॉलिंग पण तशी मगाशी पाहिजे तशी झाली नव्हती, तर आम्ही त्या चुका सुधारायचा प्रयत्न करू. आणि समोर नवनाथ गाडवे सारखे कर्णधार आहेत, संघ मालक आहेत, तर त्यांच्या समोर खेळण्यासाठी आता काय नवीन रणनीती तुमच्या टीमने आखली आहे किंवा या क्वालिफायरसाठी? म्हणजे आता इथून पुढे मात्र संधी नाही आहे, इथे लीग स्टेज नाही, आता नॉकआउट फेरी आहे. तर इथे जर जिंकलं तरच पुढे जाल, अन्यथा मात्र स्पर्धेतून बाहेर जावी लागेल. आणि मग आतापर्यंत केलेली जी मेहनत आहे त्यावर मात्र पूर्णपणे पाणी फिरलं जाईल. तर काय नवीन तयारी असेल? तयारी अशी काही केली नाही, पण आम्ही एवढाच प्रयत्न करू की कमीत कमी धावांमध्ये त्यांना थांबवू. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. दुसऱ्या बाजूने नवनाथजी गाडवे आहेत. नवनाथ सर, समोरच्या टीमने टॉस जिंकलाय, पहिली फिल्डिंग घेतली आहे. तुम्ही जर टॉस जिंकला असतात या क्वालिफायर राऊंडसाठी काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असती. तर आता बॅटिंग करायची आहे. कितपत मजल गाठण्याचा प्रयत्न होईल क्वालिफायर राऊंड मध्ये? समोर एक चांगली टीम आहे, आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स राहिला त्याही टीमचा. धावा 100+ होणार आणि ते करणार असे माझे फलंदाज आहेत. आतापर्यंत बऱ्याचदा 100 धावांच्या अधिक धावा झाल्या. प्रथमेश पवार नानाने वैयक्तिक 100 धावा सुद्धा या मैदानावर बनवल्या. तर त्या पाहता मात्र आता तुमच्या टीम कडून काय नवीन तयारी असेल आणि संघामध्ये काही बदल असेल का? बदल तर 1-2 प्लेयर जे खेळले नाहीत त्यांना घ्यावाच लागणार आहे, हा स्पर्धेचा नियमच आहे. आणि स्पेशली आम्हाला अजित आणि आदित्य दळवीलाच, जे हे 2 माझे खंदे आहेत फलंदाज, आणि ते खंदेश फलंदाज एकीला जिंकून देतील अशी मनापासून इच्छा आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. तर हे होते दोन्ही कर्णधार. टॉस मात्र जिंकला अमित माडेश्वर यांच्या अयान स्टार या संघाने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. तर दोन्ही टीमला या मॅचसाठी शुभेच्छा देतोय आणि लगेचच मात्र चालू असलेल्या सामन्याच्या नवीन डावाकडे वळतोय. आणि या नवीन डावाला सुरुवात जशी होईल, पुन्हा एकदा चंद्रकांत शेट्टे सर आपल्यासोबत जुळले जातील. धन्यवाद. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. दुसरं पर्व या शिवसेना प्रमुख चषकाचं. शिवडी विधानसभा अंतर्गत असणारा हा क्रिकेटची स्पर्धा
आणि रती महारथी क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळत आहेत काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजय सरोज यांच्या हातात पहिलं षटक सोपवण्यात आलंय. पंचांचा निर्णय या ठिकाणी इशारा येतोय, टाइम नोट करायचा आहे. महेश चेंदवनकर स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. जोडीला गौरांग आहेत. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा टर्न होतोय, बाउन्सही होतोय. पहिलाच बॉल अप्रतिम राहिलाय, पहिलाच बॉल अप्रतिम राहिलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात होताना पाहायला मिळते. अखूट टप्प्याचा बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न केला जातोय. महेश चेंदवनकर यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमा रेषेच्या पार जाताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार. आणि बुमरो बॅटिंगला आलाय. बुमरोसाठी खास गाणं देखील वाजवलं गेलेलं आहे. चौकार येताना पाहायला मिळतोय. महेश चेंदवनकर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक ख्यातनाम नाव, एक जिगरबाज खेळाडू. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही हा निर्धार सातत्याने पाहायला मिळत असतो, ज्यांचा विजयासाठी वाटेल ते. चांगला बॉल, सन्मान दिलाय, धावगिरीचा प्रयत्न, परंतु थांबवलं तिकडे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. जसा चेंडू तसं क्रिकेट खेळायचं, मॅचला पुढे घेऊन जायचं. रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकर या दोन्ही बंधूंचं देखील तेवढंच मोठं नाव आणि आदराने मुंबई महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये घेतलं जातं. महेश चेंदवनकर यांना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. अजय सरोज हे देखील एक मोठं नाव आहे. बरीच वर्ष क्रिकेट खेळतात अजय सरोज बच्चा हे देखील. ओ हो 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 हो, या वेळेला दांडी 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 गुल, विकेट. दीपेश गोपाळ साहेबांचा संघ एका बाजूला आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर सुरेशजी बणे साहेबांचा संघ एका बाजूला आहे. संघाचे प्रमुख खेळाडू लवकर बाद होत आहेत, परंतु इतरांनाही कामगिरी करावी लागणार आहे. गौरंग पारसेकर आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत प्रभंजन सनस. प्रभंजन सनस यांनाही आता प्रयत्न करावे लागणार आहेत. अजय सरोज यांच्याकडे असणारा अनुभव, थोडेसे शफल मैच झाले होते, त्याच वेळेला यॉर्क करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हा बॉल थोडासा वेगात देखील टाकला होता. यावेळेला वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. प्रभंजन आणि गौरांग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोघांनाही प्रयत्न करायचे आहेत. 72 धावा तशा मोठ्याही नाही आहेत आणि छोट्या सुद्धा नाही आहेत. मॅच रंगतदार होणार आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ज्या ज्या ठिकाणी सावली आहे त्या त्या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी आहे. आता या परिसरासाठी क्रिकेट काही नवीन नाही आहे. या परिसरातील क्रिकेट एका वेगळ्या उंचीचं पाहायला मिळतं. मंडळनिहाय क्रिकेट, इमारतनिहाय क्रिकेट आज नाही तर कित्येक वर्ष या परिसरामध्ये खेळलं जात आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणचं क्रिकेट वेगळं आणि मुंबईचं क्रिकेट वेगळं, कारण ज्या मुंबईने संपूर्ण जगाला क्रिकेट शिकवलं ती ही क्रिकेटची पंढरी मुंबई, आपली मुंबई.
ओ हो याही वेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकांकडे जाईल आणि एकेका डॉट बॉलला टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळेल. तसा एकेका स्ट्रोकला सुद्धा टाळ्यांचा गजरच होणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, आपल्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी करून देत असताना पाहायला मिळतात अजय सरोज. चांगली गोलंदाजी. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात निवडलाय. फटका चांगला येताना पाहायला मिळतोय. गॅप शोधण्यात यशस्वी राहिले आणि हे षटक पूर्णपणे प्रतिस्पर्ध्यांकडे जाणार नाही याची काळजी घेतली आहे. आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 9 धावा. मजा येणाऱ्या मॅच मध्ये, कारण क्रिकेटचा खेळ 2 डावांचा असतो. एका डावात रिझल्ट लागत नाही, त्यासाठी 2 डाव लागतात आणि दोन्ही डाव ज्यावेळेला होतात मजा येते. आणि आज पाहायचंय या मॅच मध्ये कोण जिंकणार. जो जिंकणार आहे टॉप 3 मध्ये ना, टॉप 3 मध्ये जाणार आहे त्याच्यासाठीची लढत आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे. आणि बॉलिंगसाठी परिवर्तन केले. बॉलर येत आहेत. पूर्वेश येतात गोलंदाजीसाठी. पाहूया. पूर्वेश खेराडे युवा गोलंदाज आहेत. टॅलेंट आहे. अगदी शक्ती चषकाच्या माध्यमातून या गोलंदाजाला पुढे येताना आम्ही पाहिलं आणि त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा गाजवल्या या गोलंदाजाने. पूर्वेश यावेळेला आखून टप्प्याचा बॉल, परंतु त्याला पॉइंटला खेळतायत. गौरांग नावाची रन मशीन मैदानात दाखल झाली आहे आणि पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. गौरांग पारसेकर मैदानात गेलेत आणि पहिलाच बॉल त्यांनी मात्र मोठा हिट देखील करताना पाहायला मिळाले. 13 धावा टीमची धावसंख्या पाहायला मिळते. गौरांग एका बाजूला पूर्वेश, एका बाजूला गौरांग. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक भव्य दिव्य असं आयोजन मुंबईमध्ये काळा चौकीमध्ये आणि शहीद भगतसिंग मैदानात. अखो टप्प्याचा बॉल, त्याला समोर खेळले. टिपिकल पॉवर प्लेचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते सुदेश यांची. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आता 15 वर जाताना पाहायला मिळेल. 72चा करायचा आहे पाठलाग. 2 बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये. आज हार म्हणून चालणार नाही, नाहीतर वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आवर्जून मान्य करावं लागेल की मुंबईतील प्रोफेशनल क्रिकेट थोडंसं कमी झालंय. पावसाळ्यात स्पर्धा होत आहेत, परंतु इतर स्पर्धा कमी होऊन त्याची जागा मात्र आता प्रीमियर लीगने घेतली आहे. विभागाच्या प्रीमियर लीग होऊ लागल्यात, परंतु याच्यामधूनही येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईसाठी टॅलेंट पुढे येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल. वा गौरांग, जबरदस्त फटका खेळलाय क्लासिकल अंदाजामध्ये. सिक्सर 6. वा काय फुटवर्क होतं. फुटवर्क चांगलं होतं. त्याचबरोबर जर पाहिलं तर बॉलवरची नजर चांगली होती, टायमिंग चांगलं झालं. या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या म्हणून रिझल्टही चांगला लागला. 6 षटकार येताना पाहायला मिळाला आणि तो सुद्धा कव्हरच्या दिशेने. 21 धावा. पहिल्याही डावात संघर्ष पाहायला मिळाला, तसा याही डावात संघर्ष पाहायला मिळतोय खरा. आज बाजी कोण मारणार यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. SBPL अजित मोहिते यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. बिग हिट. वा गौरांग, आणखीन एक अतिशय फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. टायमिंग चांगलं करत आहेत गौरांग. आणखीन एक सिक्सर.
पारसेकर गौरांग बॅटिंग करतायत. 4 चेंडूत 18 धावांवर बॅटिंग करतायत. त्यांची बॅट 2 षटकार 1 चौकार 1 दुहेरी धावसंख्या अशा पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली. 27 धावा धाव फलकावर आहेत. गोलंदाजी करणाऱ्या टीमला कमबॅक करावे लागेल कारण या षटकात धावा आलेल्या आहेत. पहिलं षटक अप्रतिम राहिलं परंतु या षटकात धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचं कारण आहे गौरांग पारसेकर. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय तो सुद्धा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा रिझल्ट आहे 6 वाला षटकार. वाह काय बॅटिंग करतायत गौरांग. खूप प्रभावित केलं. विशेष म्हणजे कव्हर्सच्या दिशेने जे फटके खेळतायत ना ते लाजबाब आहेत आणि 2 षटकार त्यांनी त्याच दिशेने खेळले. प्रभावित केलं. धावसंख्या 33 वर जाते. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. गौरांग पारसेकर या नावाची चर्चा आहे सध्या. यावेळेला टप्प्याचा बॉल पंचांनी नो बॉलही घोषित केलाय आणि पुन्हा एकदा बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. मैदानात तर धुमाकूळ चालू आहे आणि आमचे डीजे मास्टर सुद्धा एवढी चांगली चांगली गाणी वाजवत आहेत. खुश करून टाकले अगदी. आणि आता फ्री हिट आहे. 38 धावा. काय सुरुवात केली आहे. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करावं लागणार आहे. प्रथमेश पवार अशा ती मॅच सोडणारे कॅप्टन नाही आहेत. चांगला बॉल खोलवा टप्प्याचा बॉल होता. गौरांग या ठिकाणी एकदा मात्र या चांगल्या बॉलवर देखील घेत आहेत आणि काय बॅटिंग केली आतापर्यंत जर पाहिलं तर 39 धावा 2 ओव्हरमध्ये टीमच्या झालेल्या आहेत. 1 विकेट माघारी परतली आणि 7 बॉलवर 29 धावांवर बॅटिंग करतायत गौरांग पारसेकर. एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये कामगिरी खूप महत्वाची असते आणि ती गौरांग इकडे करतायत. आज या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली कामगिरी त्यांना मोठ्या संघाचे दरवाजे उघडल्याशिवाय राहणार नाहीये. एवढा क्लास दिसतो आणि ज्या पद्धतीने ते बॅटिंग सध्या तरी करतायत. वा 72चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीमध्ये. 4 षटकात 33 धावांची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली. जर का इकडे 1-2 विकेट आल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम येऊ शकते. त्याच्यासाठीचे प्रयत्न नाना यांचे सुरू आहेत. कोणत्या गोलंदाजाला कोणत्या पद्धतीने मात्र यूज करायचा, कुणाला कुठे उभा करायचं, कोणत्या फलंदाजाला कोणती गोलंदाजी केली पाहिजे याचं मार्गदर्शन कर्णधार करत असतात. आणि भारतातील नामवंत कर्णधारांच्या यादीमध्ये प्रथमेश पवार यांचंही नाव घेतलं जातं. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. खरा फिल्डर येत आहेत आणि दोघांनाही भेदत असताना बॉल ओलांडतोय सीमारेषा. पुन्हा एकदा 4 येतोय चौकार. खूप चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते. छोट्या सनीचे खेळाडू आहेत आणि खूप दर्जेदार बॅटिंगही या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक बिग हिट. वाह ज्या पद्धतीने ही बॅटिंग होते कौतुक करावंच लागणार आहे. आणि जयसिंग भोसले साहेबांचं स्वागत मात्र या ठिकाणी षटकाराने करतायत गौरांग. पाहायला मिळत आहेत. या खेळाडू म्हणजे थोडीशी झलक मंदार गरुडे यांची देखील पाहायला मिळते ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत. यस पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. गौरांग 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 आणि गौरांग या नावाची चर्चा. सिक्सर. टीमची धावसंख्या 55 झाली आहे. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होताना पाहायला मिळत आहे. गौरांग थांबता थांबेना अशा पद्धतीची कामगिरी इकडे
आणि वैयक्तिक 45 धावांवर बॅटिंग करतायत फक्त 10 चेंडूमध्ये. काय बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला, जबरदस्त बॅटिंग गौरांग पारसेकर. बिग हिट, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अर्धशतक, फक्त 11 चेंडूमध्ये अर्धशतक होत आहे. मैदानात उपस्थित असणारा प्रत्येक जण टाळ्यांचा गजर करेल आणि 1000 रुपयाचा पुरस्कार जयेश ओझा यांच्याकडून संघमालक 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. सुरेश बणे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार. यस, आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा कारनामा गौरांग पारसेकर यांनी केलाय. 11 बॉलमध्ये 51 धावा. काय बॅटिंग केली आहे पहा. नाना यांनी देखील कौतुक केलंय त्यांचं. काही खेळी नेत्रदीपक असतात, म्हणूनच म्हटलं या खेळाडूमध्ये मंदार गरुडे यांची थोडीशी झलक देखील पाहायला मिळते. यावेळेला परकट करतायत, बॉल निघालाय सीमारेषा दिशेने. आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. सुरेश बणे आणि कंपनी, मितांश 11. काय जबरदस्त कामगिरी होते. काय बॅटिंग केली आहे गौरांग पारसेकरने. आणि चंदू सर, या अर्धशतकी खेळीसाठी गौरांग पारसेकरचे मोठे बंधू ओमकार पारसेकर यांच्याकडून 2222 रुपयांचा पुरस्कार गौरांगला जाहीर केला गेलाय. ओझा साहेबांकडून 1000, सुरेशजी बणे यांच्याकडून 1000. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केलाय तो. त्याला या स्ट्रोकला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला मिड विकेटला पाठवलं, तिकडे एकदा मिळणार आहे. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या झाली आहे 66 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर फक्त 6 धावांची आवश्यकता. 18 बॉलमध्ये 6. महेश आमच्या सोबत आहे. महेश, अगदी विजयाच्या दिशेने चालतोय तुमचा संघ. खूप चांगला परफॉर्मन्स, जसं तू मगाशी सांगितलंस की गौरांगला तू ओपनिंग करण्याची संधी दिलीस आणि आज खूप चांगली बॅटिंग त्याने आपल्या टीमसाठी केली आहे. तर इथून पुढे आता मैदानामध्ये पाणी ज्या वेळेला जाईल, काय मेसेज पोहोचवशील गौरांग पर्यंत? प्रथमतः ऑक्शनच्या वेळी मी राजूबाई आणि सुरेश बरेंना म्हटलं एक प्लेअर असा घेईन जो पॉवर प्लेमध्ये चांगला खेळेल, तो म्हणजे गौरांग पारसेकर होता. कारण करवडला खेळताना त्याची बॅटिंग मला क्लासफुल वाटते, कारण 4 साईडला खेळतो आणि ज्या करवडच्या मैदानात आहे तिथे जे आडवे 6 कोण नाही मला, पण तो कव्हरला 6 मारतो 3-4. म्हणजे त्या प्लेअरमध्ये काही टॅलेंट नाही ते मला दिसलं, म्हणून मी त्याला ऑक्शनमध्ये माझ्या टीममध्ये घेतलं. तर जाऊया, जास्त वेळ न घेता. मॅच चांगली रंगली आहे, तर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे जाईन. धन्यवाद. सुदेशसाठी प्रत्येक विकेटसाठी बेस्ट बॉयज यांच्याकडून 500चा पुरस्कार. परंतु या ठिकाणी गौरांगने मॅच फिनिशच करून टाकलेली आहे. जबरदस्त कारनामा. मी तर म्हणेल या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईला एक उभरता सितारा मिळालाय. नाव गौरांग पारसेकर. जबरदस्त कामगिरी. एक मोठा जल्लोष या ठिकाणी होतोय, कारण आतापर्यंत अनबिटेबल राहिलेल्या संघाला या वेळेला पराभूत केलंय मितांश 11 काळा चौकी या संघाने. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, खापरा देवा की. चला, धन्यवाद, अभिनंदन या संघाचं. गौरांग, आता काही जास्त वेळ घेऊ नका. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आता वाट पाहते.